सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राऊरी तालुक्यातील क नगर परिसरात वन विभागाच्या हद्दीत शुक्रवारी दिनांक 23 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला। सुधाकर किसन थोरात असे या मयत व्यक्तीचं नाव असून याबाबत राऊरी पोलीस ठाण्यात मयताची पत्नी व एका इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत समजलेली माहिती अशी की राऊरी तालुक्यातील क नगर येथील वन विभागाच्या हद्दीत एका 40 वर्षीय इसमाचा मृतदेह बेवारस पडल्याची माहिती राऊरी पोलिसांना मिळाली। पाथर्डी अहिल्यानगर रोड लगत माळी बाबुळगाव शिवारातील ॲपेक्स लॉजिंग येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पाथर्डी पोलिसांनी धडक कारवाई करत कुंटणखाना चालवणाऱ्या ज्ञानदेव बाळासाहेब रोकडे या संशयित आरोपीस अटक केलाय। आरोपीस पाथर्डी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत ॲपेक्स लॉजिंग मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास पोलीस पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे। केंद्र सरकारने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे। साहित्य, शिक्षण, समाजसेवा, वैद्यक, कला आणि सामाजिक क्षेत्रात योगदान करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। यात ब्रजलाल भट्ट, बुद्रीथडी, भगवान दास रायकवाड, रघुवीर खेडकर, धर्मलाल चुन्नीलाल पड्या, डॉक्टर श्याम सुंदर, के पजनीवेल या मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान होणार आहे। जिल्हा परिषद प्रशासन आणि विशेष करून ग्रामपंचायत विभागाने नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सुधारित कर रचनेचा विषय मार्गी लागलाय। येत्या 2026-27 या आर्थिक वर्षातील नवीन कर आकारणी आज होणाऱ्याच्या ग्रामसभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून पुढील 30 दिवस या सुधारित कर रचनेवर हरकती व सूचना घेण्यात येणार आहेत। त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून नगर जिल्हा सुधारित पद्धतीने पुढील आर्थिक वर्षातील घराची कर आकारणी करण्यात येणार आहे। श्रीरामपूर येथील दत्तनगर मध्ये पत्नीने पतीच्या डोक्यात लाकूड मारत गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सदर महिलेचा पती हा दारू पिऊन मारहाण करत तिच्यावर सतत संशय घेत होता। या त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचं पाऊल उचलत पतीचा खून केला। पोलिसांच्या तपासात महिलेने खून केल्याची कबुली दिली असून रश्मिता मानस कुमार शाहू असे या आरोपीचं नाव आहे। याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कैलास तुकाराम जिने वय वर्ष 50 नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक 24 रोजी दत्तनगरचे पोलीस पाटील अनिल गायकवाड यांनी एक व्यक्ती मृत झाला असल्याबद्दल कळवलं। डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राऊरी तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय, धाडसी व प्रभावी कामगिरीबद्दल काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक बहाल करून गौरवण्यात आले। पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पुणे ग्रामीण सह मुंबई, सातारा, नागपूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यात सेवा बजावत गुन्हेगारी विरोधात प्रभावी कडक कारवाई केली आहे।
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा संपूर्ण निधी 10% खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करावेत. प्रशासकीय विभागांनी विकास प्रस्ताव तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडलाय. त्यांच्या ताब्यातून 5 लाखाचा ट्रॅक्टर ट्रॉली, त्यात 10,000ची वाळू असा एकूण 5,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रॅक्टर चालक सुनील भूतांबरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. ट्रॅक्टर मालक जमीर पिरन सय्यद फरार आहे. शहरातील दत्तनगर गावात एका महिलेने पतीची डोक्यात लाकूड घालून व गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ती दारूच्या नशेत सतत मारहाण करत असे व संशय घेत असे. या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याची कबुली संशयित पत्नीने दिली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.